त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या चिमुरडीचा पराक्रम. 10 वर्षाच्या दुर्वाचे 1800 फूट कोकण कड्यावर ऐतिहासिक रॅपेलिंग. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. त्र्यंबकेश्वरचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी प्रशासकीय कामात आपला ठसा उमटवलाच आहे. पण आता त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकल्या सदस्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. राहुल पाटील यांची अवघ्या 10 वर्षांची कन्या दुर्वा हिने सह्याद्रीचा महाकाय 1800 फूट कोकणकडा रॅपेलिंग करून सर केला आहे. एका 4थीत शिकणाऱ्या मुलीने दाखवलेल्या या अचाट धैर्याची ही विशेष बातमी. जिथे मोठ्यांची पाचावर धारण बसते, तिथे एका 10 वर्षाच्या मुलीने 1800 फूट खोल दरीला गवसणी घातली आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी 25 जानेवारी रोजी आपल्या मुलांसह हरिश्चंद्रगडावर एक धाडसी मोहीम फत्ते केली. या मोहिमेत मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे त्यांची कन्या दुर्वा राहुल पाटील. 4थ्या इयत्तेत शिकणाऱ्या दुर्वाने अवघ्या 9 ते 10 वर्षाच्या वयात ही अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली. राहुल पाटील स्वतः, त्यांचा 9वीत शिकणारा मुलगा यश आणि चिमुकली दुर्वा अशा या त्रिकुटाने हरिश्चंद्रगड चढून नंतर 1800 फुटांचा कोकणकडा रॅपेलिंगने उतरला. पहाटेपासून सुरू झालेला हा थरार तब्बल 12 तास सुरू होता. आपल्या मुलांना लहानपणापासूनच धाडसी बनवण्याच्या उद्देशाने राहुल पाटील यांनी ही मोहीम यशस्वी केली. 1800 फूट उंचीवरून दोरीच्या सहाय्याने खाली उतरताना दुर्वाच्या आणि यशच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. दुर्वाने आणि यशने केलेल्या या साहसामुळे आजच्या पिढीतील मुलामुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असतानाच आपल्या मुलांना अशा प्रकारे धाडसी बनवणाऱ्या मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.